युवा सेनेचे जिल्हा प्रमुख पैलवान विठ्ठल तथा बाळू पाटील मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा येथे मोठ्या थाटात संपन्न झाला। या वाढदिवसाचे औचित्य साधून पुरुषोत्तम मास अधिक मास धोंड्याच्या महिन्यानिमित्त विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला। यावेळी सुधीर महाराज पळशीकर यांचे कीर्तन मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाले। या देखण्या सोहळ्याचे नांदेड शहरासह त्यांच्या चाहत्यांनी युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात शुभेच्छा संदेश झळकवणारे मोठ्या प्रमाणात लावले होते। बाळू पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांची देखील उपस्थिती होती। तसेच दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांची सुद्धा उपस्थिती होती। यांच्यासह विनय पाटील गिरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। बाळू पाटील मोरे यांचे जिल्हाभरातून असंख्य चाहते उपस्थित झाले होते। पाहुयात लोकलढाचा सविस्तर वृत्तांत। विनेकरी, टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य या विभागाचे लोकप्रिय आमदार आमचे स्नेही पैलवान आनंदराव पाटील बोंढारकर, आमचे मार्गदर्शक मान्य मोतीरामजी पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनयजी गिरडे, माझ्यासोबत आलेले आमचे दत्ता पाटील हळदेकर, आमचे हरिभाऊ पावडे, बालाजीराव तोंडेकर, आता सर्वांच्या नावाचा उल्लेख करणार नाही। बाळू पाटलांना शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, आया भगिनी आणि बंधू, महाराज मला थोडं मुंबई यायला उशीर झाला। आमचा काल राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम होता, नाही तर कीर्तन पूर्ण ऐकायची माझी इच्छा होती, पण माझ्या नशिबात नव्हतं। महाराजांनी उल्लेख केला की परभणीचे खासदार माननीय बंडू जाधव साहेब हे वारीमध्ये राहतात, ही गोष्ट खरी आहे। ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत असतात, पण महाराज मी गेल्या 20-21 वर्षापासून न चुकता दिंडीला येतो। 2 दिवस दिंडीमध्ये राहतो, लोणंदला जातो, लोणंद ते तरडगाव पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढ्या वारकऱ्यांचं दर्शन घेता येते तेवढ्याचा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। यावेळेस आमदार साहेबांना घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, पण इथं उपस्थितांनी सगळ्यांनी तो सोहळा बघितला असेल तर आनंद आहे। जर बघितला नसेल तर एकदा पायी दिंडी सोहळ्यामध्ये भेट दिली पाहिजे। जगाच्या पाठीवर असा सोहळा कुठंच होत नाही। माऊलीच्या दिंडीत 5 लाख, तुकाराम महाराजांच्या दिंडीत 5 लाख आणि मग वेगवेगळ्या येणाऱ्या दिंड्या खूप वेगळ्या आहेत, पण ही एवढी जनता कशी राहते, कसं, हे परमेश्वराचे उपकार आहे। ते प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कळणार नाही। आम्हाला पण वाटते की आपण पूर्ण वेळ राहा, पण त्या नशिबात योग घ्यावा लागतो। असं त्याच्यावर आदित्य बोलणार नाही। आज बाळू पाटलाचा वाढदिवस आहे, आमदार साहेबांनी शुभेच्छा दिल्या, महाराजांनी आपल्या कीर्तनातून त्यांना आशीर्वाद दिला, शुभेच्छा दिल्या।
आणि मी देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच आलो. मोतीराम पाटील एक ब्रँड आहे, एक नाव आहे. आता बाळू पाटलाची जबाबदारी आहे की हे ब्रँड टिकवायचं. अनेक वेळेस अनेक गोष्टी घडतात, त्याच्या सगळं फळत जाणार नाही. पण मोतीराम पाटलाची खासियत काय की एकदा शाळेत तुमचं नाव घ्यायचं आहे, एकदा मोतीराम पाटलांनी शब्द दिला की न बदलणारा नेता कोण, तर त्याचं नाव मोतीराम पाटील. मी अनेक वेळेस मी कुठल्याही पक्षात असेल, आता माझ्यासाठी तर काही पक्ष शिल्लकच नाही, सगळेच पक्ष झाले ना, पण मी संबंध तोडू देत नाही. कुठल्याही पक्षात असं तरी तुमचे संबंध माझे जे आहेत, शिवसेनेत असताना तेच आहेत, भाजपमध्ये गेल्यावर आहेत, राष्ट्रवादीत आल्यावर आहेत. कारण शेवटी मी तुमच्या जीवावर येतो उभा. मी कोणा बॅनरवरच्या फोटोवाल्याच्या जीवावर आयुष्यात उभा नाही. फोटो लावतो नाही ना तर लावाच ना, पण माझा राजकीय प्रवास हा संघर्षाचा आहे. 2004ला मामा माझी अशी कंडिशन होती की बॅनरवर फोटो नाही, गाडीला झेंडा नाही, तरी लोकांना निवडून देतो. सातत्यानं लोकात राहणं हे आपलं काम आहे. आनंदराव बोंडारकर असाच एक तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. मोतीराम पाटील देखील तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळं बाळू पाटील तुम्हाला हा ब्रँड आता पूर्णपणाने टिकवायचा आहे. महाराजांनी सांगितलं, बोंडारकर साहेबांनी सांगितलं, आमच्या पूर्णपणाने शुभेच्छा आहेत. आणि तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे, आता आमदार व्हायची सोडून द्या, कारण तेच पहिल्यांदा चालू. दुसरी जी इच्छा आहे ते परमेश्वरानं पूर्ण केली पाहिजे. आता ब्राह्मणवाड्याचा उल्लेख केला, पैलवानाचं गाव आहे. आम्ही पैलवान नसलो तरी पैलवानाच्या सानिध्यात राहतो, म्हणून मी कोणाच्याही सोबत कुस्ती खेळतो. कुस्ती खेळायला घाबरत नाही, कुस्ती खेळून पाडले, पण हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे शेवटी साधू संतांचे, जनतेचे आशीर्वाद हे सगळ्यासाठी महत्वाचे. पांडुरंगाची कृपा, पांडुरंगाचा आशीर्वाद हा सगळ्याच्या पाठीशी पाहिजे. म्हणून आपण सातत्यानं पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालो पाहिजे, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. बाळू पाटलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. ब्रँड आहे आणि ते ब्रँड या पुढे सुद्धा बाळू पाटील मोरे यांच्या रूपाने टिकलं पाहिजे, ही सुद्धा भावना साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली. युवा सेना जिल्हा प्रमुख नांदेड पैलवान विठ्ठल बाळू पाटील मोरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने प्रचंड अशी ही गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. आपल्या उभयच्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम, आगतम, सुस्वागतम. जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू बाळू पाटील. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुझियो हजारों साल हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू बाळू पाटील. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ठिकाणी. याचा आपण सत्कार करावा. आपण या ठिकाणी बाळू पाटील मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी हरिभक्त परायण पळशीकर महाराजाच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आमदार आनंदरावजी बोंडारकर आणि अन्य मान्यवर त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. मी देखील मोतीराम पाटलाचा एक सहकारी म्हणून
आणि मोरे परिवाराचा एक घटक म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. बाळू पाटलांना उदंड आयुष्य लाभावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना केली आणि त्यांना मी शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले. मोरे कुटुंबाचे आणि चिखलीकर कुटुंबाचे संबंध गेल्या अनेक वर्षापासूनचे आहेत, ते संबंध कायम राहावे अशा पद्धतीची अपेक्षाही मी व्यक्त केली आणि मला खात्री आहे की बाळू पाटलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे संबंध आणखी घटतील. युवा नेतृत्व, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाळू पाटील मोरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. कीर्तनकार हरिभक्त पारायण सुधीर महाराज पळशीकर यांचं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे आणि मोठ्या संख्येने या भागातील सर्व बाळासाहेबांवरती प्रेम करणारी जनता, त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोहा कंधारचे आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबसुद्धा या ठिकाणी येऊन बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्या. त्यांचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारी सर्व जनता या ठिकाणी उपस्थित झाली, त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि बाळासाहेब यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. कृष्णारी, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. मी सुधीर महाराज पळशीकर. आज आमच्या नांदेड दक्षिणचे शिवसेना जिल्हा युवा सेना प्रमुख सर्व बाळू पाटील मोरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र असा उत्कृष्ट सण मानला जाणारा म्हणजेच अधिक मास, त्याला आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये धोंड्याचा महिना म्हणते, कोणी मलमास म्हणते. भगवान परमात्म्याने त्याला विशेष अधिकार दिल्यामुळे त्याला पुरुषोत्तम मास, कारण भगवान परमात्म्याचं पुरुषोत्तम एक नाव असल्यामुळे त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. आणि अशा या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना व त्यांच्या गावातील लहान थोर आबाल वृद्ध अशा सर्वांना धोंड्याचं जेवण त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने बाळासाहेबांनी दिले आहे. त्याबद्दल सुश्राव्याशी कीर्तनही या ठिकाणी करण्यात आलं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना ज्ञानदान प्लस अन्नदान अशा दोन्ही गोष्टीचा संयोग त्यांनी आपल्या परिसरातील सर्व गोरगरीब जनतेसाठी ते या ठिकाणी केलेला आहे. अतिशय परमार्थी कुटुंबातील हे व्यक्तिमत्व असून आमच्या नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार साहेब आनंदराजी बोंडारकर साहेब तसेच प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हेही यांचीही या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. अनेक जिल्हा परिषद भावी सदस्य म्हणून त्यांच्याकडे या परिसरातील लोक पाहतात. आपल्या गावातील अनेक तरुणांना ती व्यसनाधीन कशी होतील आणि जास्तीत जास्त व्यायामशाळा म्हणजे शरीर सुदृढ सध्याच्या विज्ञानाच्या युगामध्ये, या धावपळीच्या युगामध्ये 5Gच्या नेटवर्कमध्ये अनेक तरुण दारू मद्यधुंद अवस्थेमध्ये रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत मोबाईल पाहत बसतात. परंतु या ब्राह्मणवाड्याच्या नगरीतील या बाळू पाटील आमचे मोरे यांनी व्यायामशाळेच्या माध्यमातून अनेक 20-25 तरुणांना असं शारीरिक दृष्टीने सक्षम केलेलं आहे आणि हे होणं काळाची गरज आहे आणि अशा माणसाची समाजाला गरज आहे. कारण ज्यांच्याकडून प्रेरणा भेटती असेच माणसं समाजामध्ये समोर आली पाहिजे आणि समाजाने त्यांना धरलं पाहिजे, त्यांच्या मागे समाजाने पाठिंबा दिला पाहिजे. एवढंच बोलतो. धन्यवाद. रामकृष्ण आहे. आपलंही या ठिकाणी मोरे पाटील परिवाराच्या वतीनं स्वागत आहे. सगळ्यांना मिळत आहे. सगळे सन्मान्य आदरणीय आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक राजेश पाटील मोरे दादा आपलंही या ठिकाणी स्वागत आहे. स्वागतम.